पिंपरी चिंचवडमध्ये मुळा-मुठा नदीसाठी पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरलेत। सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीपात्र अरुंद करत सभोवतालची वृक्षसंपदा तोडण्यात येत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केलाय। आणि याच आंदोलनात सिने अभिनेते आणि अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदेही उपस्थिती लावणार आहेत। या मोर्चाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नदीसाठी नदीकाठी हे आंदोलन पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या सीमेवरील असणाऱ्या मुळा नदीच्या पात्रालगत होत आहे। आणि शहरातले दोन्ही शहरातले हे नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। आणि याच आंदोलनामध्ये पुढच्या काही वेळांमध्ये सिने अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सयाजी शिंदे सुद्धा सहभागी होणार आहेत। नदीचा विकास जो आहे तो या ठिकाणी होतोय, परंतु हा विकास होत असताना गाड्यांची कत्तल जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत आहे। आणि म्हणूनच हे सगळे नागरिक जे आहेत ते वृक्षतोड थांबवण्याच्या दृष्टीनं आणि नदी पात्र ज्या पद्धतीनं बुजवलं जातंय त्याच्या विरोधात आवाज उठवत आहेत। काय मागणी आहे तुमची? पावना इंद्रायणी मुळा मुठा नदीवरती 7,000 कोटीपेक्षा अधिक खर्च केला जातोय नदी सुधार प्रकल्पाच्या नावाने। हा प्रकल्प उभारत असताना याची कुणी मागणी केलेली नसताना नदी पात्रामध्ये अतिक्रमण करून राडारोडा भरून मुरुम भरून त्या ठिकाणी नदी पात्रामध्ये विध्वंस चाललेला आहे। आणि म्हणून पहिल्यांदा नदीमध्ये नाल्यांचं पाणी स्वच्छ करावं, ते पाणी नदीमध्ये सोडावं आणि नंतर नदी विकासाचा मार्ग अवलंबावा, अशा प्रकारची मागणी आहे। सध्या जे अतिक्रमण चाललंय ते थांबावं, अशा प्रकारची आमची मागणी आहे। हे सगळे प्रश्न मांडत या ठिकाणी हे सगळे रस्त्यावरती या ठिकाणी उतरलेले आहेत। खरं तर प्रशासनाला यानंतर जाग येणार का, हा खरा प्रश्न आहे। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।